नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनल मध्ये आपलं खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत अंब्रेला बाही। तर अंब्रेला बाहीची कटिंग कशी करायची ते मी दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर हा मी चौकोन घेतलाय, 14.25 आहे। आकार किती बघूया, हा पण 14.25 आहे, म्हणजे 14x14 हा चौकोन घेतलेला आहे। तर याची बाही आपली 7 इंचाची तयार होईल। जर तुमची 5 इंचाची बाही असेल तर तुम्ही 10x10 घ्यायचंय। हे अंतर 10 आणि हे अंतर 10 अशा पद्धतीने घ्यायचंय। आणि 10 ची बाही असेल तर हे अंतर 20 आणि हे अंतर 20। जेवढी तुमची बाही उंची आहे त्याच्या डबल लांबी रुंदी घ्यायची आहे कापडाला। आणि त्यानंतर आपल्याला असा फोल्ड करायचंय। एक फोल्ड झाला हा, नंतर हा दुसरा फोल्ड, म्हणजे एकूण किती फोल्ड झाले आपले हे, तर 4 फोल्ड झाले, बरोबर। हे एका बाहीचं दाखवते मी तुम्हाला। 4 फोल्ड म्हटल्यावर हे होईल 2 वाटतील बाह्या। तर ही एकच बाही निघणार आहे। तर इथं उंची बघून घ्यायचे, 7 या कोपऱ्यातून आता बरोबर 7 वर अशा खुणा करायच्या। अशा त्यानंतर हा राऊंड असा करून घ्यायचा। एक पिन लावून ठेवा पाहिजे, तर म्हणजे हलणार नाही असं। आता हा जो आपला राऊंड आलेला आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे असं। आणि मग हा जो एल निघालाय आपला, हा असं रेघ ओढून घ्यायची। इकडून एक आणि इकडून एक, म्हणजे मध्य निघतो हा। या मध्यावर एक रेघ ओढून घ्यायची अशी। ही एक रेघ ओढून घेतली आणि ही अखंड ओढायची अशी। या पद्धतीने आपली ही पूर्ण रेघ आलेली आहे आणि ही अर्ध्यातच आलेली। तर आता आपल्याला बघायचंय हा मुंडा, जे तुमचा ब्लाउज असेल, ज्या ब्लाउजला तुम्हाला ही बाही लावायची त्याचा हा मुंडा मोजायचा एका साईडचा। तर हा भरतोय 8.5, तर याच्या निम्मे करायचे, तर किती येणार आहेत, 4.25। तर आपल्याला इथे 4.25 वर खूण करून घ्यायची अशी। मध्यावरून इकडे खाली 4.25 वर खूण करायची अशी। आणि मग याचा फोल्ड करायचा असा आणि इथे एक खूण करून घ्यायची। आता हे माप बघायचंय किती आहे, 2 आणि 1 रेघ। तर इकडे सुद्धा 2 आणि 1 रेघ। या साईडला सुद्धा 2 आणि 1 रेघ असा। आणि मग आपल्याला आता हा राऊंड असा गोल करायचा आहे। असा गोल राऊंड करून घ्यायचा। या अर्ध्या रेषेवर काय केलं, अर्ध्या रेषेवर हा मुंडा मोजून घेतला पाठीमागचा, फक्त जो तुमचा मुंडा पूर्ण कोपऱ्याकडे पर्यंत। हे बघा, हे आपलं कटिंग आहे समजा ब्लाउजचं।
तर इथून सुरुवात आहे, हे बघा इथून आहे सुरुवात मुंड्याला. इथून हा मी मुंडा असा इथपर्यंत मोजून घेतला, त्याचे अर्धे केले आणि इथं खून टाक केली आणि मग याच्या याचा अर्धा करून मध्य काढला. मग हे जे मध्यापर्यंत जे एवढं अंतर आलं हे तेवढंच अंतर इकडं टाकलं, इकडं तेवढंच आहे आणि इकडं तेवढंच आहे आणि मग हा गोल राऊंड असा झालेला आहे आपला. आता इथे आपल्याला अशी या रेघेवर बाही उचलायची या अर्ध्या आणि आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे बरोबर या पद्धतीने. आणि मग हा जो राऊंड आलेला आहे आपला तो कट करायचा. परत एक तुम्ही अशी पिन लावू शकता. या पद्धतीने आणि मग हे राऊंड आपल्याला हा कट करायचा आहे. असा अशी ही फिरून हा मध्ये येणार आहे आपला शोल्डरवर, तिथे कट मारायचा आणि हा जो पुढे खाली राहिला तो मध्ये असा कट करून टाकायचा. एवढी सिंपल आणि सोप्या पद्धतीत ही बाही तयार होणार आहे, काहीही अवघड वाटणार नाही. तर या पद्धतीने आता मी उघडून दाखवते तुम्हाला. अशी बाही आपली तयार होणार आहे. आता इथे लावून दाखवते मी तुम्हाला. हा मागचा पुढचा शोल्डर जोडून घेतली असं समजा आणि मग आपल्याला ही बाही हा जो मध्य कट केलाय आपण हा तो मध्य बरोबर इथे लावायचा असा असा आणि मग हे असं आपल्याला जोडून घ्यायचं असतं. या पद्धतीने असं इथे बसणार अशी पूर्ण. तर एकदम खूप छान सुंदर अशी बाही तयार होते आपली. अशी हा मुंडा बसला, एकदम अशी लहऱ्या पडतात. मी दाखवते तुम्हाला. सेम अम्ब्रेला सारखी बसते. इथं बघूया. मी याला पिना मारून दाखवते तुम्हाला. इथे असं मध्यावर पहिली पिन मारून घेऊया. या पद्धतीने अशी तुमची ही टीप मारून घ्यायचे मुंड्याला या साइडला आणि या साइडला तुम्ही पिको करू शकता किंवा बारीकशी टीप घालू शकता. तर या ही बघा अशी ही आपली बाही पडणार आहे. इथे पण दाखवते. आता तुम्ही म्हणाल या कागदाच्या ऐवजी जर तुम्ही मॅडम कापड घेतलं असतं तर खूप सुंदर दिसलं असतं, पण बरोबर आहे हे परत मला कागदाचं पाठीमागचा भाग पुढचा भाग कटिंग करावा लागला असता. त्यामुळे मी माझं पेपर कटिंग तयार होतं त्याच्यावर लावून दाखवते, कारण मी आजपासून चालली आहे ट्रिपला.
तर या पद्धतीने बघा अशी आपली मस्त बाही तयार होते। हे बघा सुंदर एकदम मस्त लहरी पडतात अशा। खूप छान अंब्रेला बाही तयार होते याची। अशा पद्धतीने कटिंग करा आणि तुम्ही पण बघा आणि शिवून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा तुमची बाही कशी आली। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि नवीन बघत असाल चॅनलवर आपल्या तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी दाबा। भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।